नमस्कार मंडळी, हाय फ्रेंड्स, कसे आहात? चला जाऊया फिरायला. आदल्या दिवशी प्लॅन झाला होता आमचा सर्वांचा. ऑफिसमधले 4-5 जण, मी, माझे मिस्टर, एक माझी फ्रेंड आहे नीलम, तिचे मिस्टर, आम्ही दोघींच्या मुली निघालो होतो आम्ही बाहेर फिरण्यासाठी. सकाळी लवकर उठलो होतो 4 वाजता, कारण की 7 वाजता पोचायचं होतं अंधेरीला. फायनली आम्ही गाडीत वगैरे बसलो. यांची मस्ती चालू होती. सकाळी एवढी जाम थंडी होती ना, आम्हाला 3-4 तास लागले पोचण्यासाठी. फायनली आम्ही इथे पोचलेलो आहेत जरा आराम करण्यासाठी, कारण की बसून बसून खूप पाय वगैरे दुखत होते, कंबर वगैरे पण थाटली होती. चहा वगैरे पिला, नाश्ता पण केला थोडासा, आणि मग पोचलेलो आहे नाशिकला, पेरूच्या वाडी. मग पेरूची वाडी बघायची आधीपासून इच्छा होतीच. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी हे खूप पाहण्यासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे आम्ही तिथे आता पोचलो होतो. गाडीमध्येच तयारी वगैरे केली आणि पोचलो तिथे. आधी गेल्या आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून घेतला. मिसळपाव खाल्ली. तिकडचे फेमस एक म्हणजे मिसळपाव, आणि पेरूच्या प्रकारचे सगळे तिथे खाण्यासाठी होते. पेरूचा आईस्क्रीम, पेरूचा चहा, असे वेगवेगळे प्रकार तिथे खाण्यासारखे होते. लहान मुलांसाठी झोका, पाळणा, घसरगुंडी हे पण होते. हिला वाटते मी फोटो काढते, व्हिडिओ बनवत होती तेव्हा. ही पण पोज देत होती मस्त, ती तिचे पप्पा. सगळे झोका खेळत होते, गेम्स खेळत होते. एक आम्ही इथे बसलो होतो आधी नाश्ता करण्यासाठी. तुम्ही बघतच असाल, ऑर्डर देतच होतो एक काय खायचं, तू काय खाणार, तू काय खाणार. म्हटलं सगळं एकदाच मागू नका, एक काहीतरी मागवा म्हणजे सगळे खातील. मग पेरूची आधी आईस्क्रीम वगैरे खाल्ली, मग मिसळपाव खाल्ली. मग आम्ही तिथून निघालो पुढे जाण्यासाठी. हा भाग मोठा आहे, तुम्हाला अर्ध्या भागामध्ये मी केलेला आहे. तुम्हाला अर्धा भाग उद्याच्या भागात बघायला भेटेल. पुढचे पक्षी, प्राणी वगैरे हे पण तुम्हाला बघायला भेटतीलच. आम्ही इथेच उभे होऊन फोटो वगैरे काढून घेतले. चला भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.